हे आरोपी का सुटले? बाईकवर ब्लास्ट झाला हे तपास यंत्रणांना सिद्ध करता आलं नाही. स्फोटात वापरलेली बाईक साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची होती हेही तपास यंत्रणांना सिद्ध करता आलं नाही. स्फोटामध्ये वापरलेला RDX हे प्रसाद पुरोहित यांनीही आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर उपलब्ध होऊ शकला नाही. आरोपींमध्ये बैठका झाल्याचा पुरावा तपास यंत्रणांना देता आला नाही. स्फोटाचा कट शिजला हे सिद्ध करण्यासाठी यंत्रणांकडे आवश्यक पुरावे नव्हते. पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा न्यायालयापुढे सादर झाला नाही. या स्फोटाच्या खटल्यामध्ये UAPA कलम लावणं योग्य नव्हतं असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आणि मकोका हटवल्यामुळं त्या अंतर्गत घेतलेले जबाब न्यायालयानं ग्राह्य मानले नाहीत. मोबाईलमधूनही काही पुरावे आढळले नाहीत असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आणि फक्त संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही असं म्हणून न्यायालयानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.